जेव्हा आमचं 28 तारखेला आंदोलन झालं, आयुक्तांनी व्हिडिओ काढा रे, व्हिडिओ काढा आयुक्तांच्या टेबल सोबत. ऐकून घ्या सर, आता ऐकून घ्या. आयुक्तांच्या ते व्हिडिओ कोणापाशी आहे? आयुक्तांचा. ताई मोबाईल द्या आणि आपली निवेदन कॉपी घ्या. चला येऊ द्या त्यांना. आम्ही चुकीचं काही करणार नाही. चुकीचं आता बघा, तुमचं मत बरोबर आहे. व्हिडिओ किंवा तोंडी किंवा ह्याच्याला चालतं का? आम्ही पाहिजे का नाही? रिसर आम्ही पाहिजे का आमचं नाही? पत्र दिलेलं आहे. ऐकून घ्या सर. हां. तुम्ही आम्हाला त्याचं उत्तर नाही दिलं तर आम्ही दोषी नाहीये. मी काय बोलतोय, तुमचं वाद आयुक्तांशी किंवा तुमचं जे तुमच्याशी नाही आहे, तुम्ही ऐका, आमच्या ऐका. सहकारी आहे. मी आम्हाला फक्त कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि इथं आमच्या आता मुंडवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत जे चाललंय ते फक्त आदेशाचं असेल तर आम्ही तुमच्या पाठीशी. बरोबर आहे, बरोबर फक्त आहे. ते आपल्याला तोंडी आहे, आपल्याला हे महापालिकाची तक्रार आली का? कोणाची? महापालिकाची तक्रार आली की? महापालिकाची म्हणजे कोणाची? महापालिका आयुक्तांची तक्रार आपल्याकडे आली का की इथे ह्या भूखंडावर ताबा मारतात? अहो, महापालिकेचीच पाहिजे असं नसतं. ऐकून घ्या सर, कोणी पण ऐकून घ्या. तक्रार करू शकतं ना? हां, जे अगर मालक जे जाग्याचा आहे हां. तो व्यक्तीने तक्रार केली का तुमच्याकडे? तोपर्यंत तुम्ही बिल्डिंग बांधून मोकळे होणार का? आली ना, नाही नाही, तर त्याच्यावर आमच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात. हां. जेव्हा तुम्ही महापालिका आता हा भूखंड आहे पुढचा, ऐकून घ्या, पुढे कुंभार समाजाला दिलंय. हा सर्व चर्मकार समाज आहे, हा गठाई कामगार आहे पुणे शहरातला. आम्ही काय, आमची रिसर मागणी काय आहे? वेळोवेळ 2024 पासून पहिलं उपोषण झालं आमचं कलेक्टर जवळ, मान्य 6 दिवस उपोषण चाललं. त्यांनी आम्हाला काय सांगितलं की आम्ही तुम्हाला देतो. बरोबर, आम्ही वाट बघितली ठीक आहे. मग आम्ही ह्या 28 तारखेला सगळ्या पेपरला बातम्या आहेत आणि आजच्याही पेपरला बातम्या आहेत की चर्मकार समाजाला हा भूखंड देण्यात येत आहे. तर आता आम्ही इतकं रिसर्च चाललेले असताना आम्ही चुकीचं कुठे करतोय? आम्ही कोणाशी भांडतोय का? हां, बघा, तुमचं सगळं मान्य आहे. पेपरमध्ये बातमी आली किंवा तुम्ही तोंडी सांगितलं, मी असं इथं डायरेक्ट असं ताबा घेणं चुकतं का नाही? सर पण कंप्लेंट आली असेल कोणाची ते बरोबर म्हणतात. कंप्लेंट आली असेल, कंप्लेंट आली का कोणाची? कंप्लेंट आली असेल, जो मालक असेल कंप्लेंटदार, तर आम्ही आमच्यावर गुन्हे 100% टाकेल. कंप्लेंट आली का कोणाची? पुण्याचं नका बोलू. कॉर्पोरेशनची आली का? वैयक्तिक ऐकून घ्या, कोणाची? आणि आमच्यावर गुन्हे दाखल करायचे. मॉबमध्ये मॉब चेतवायसारखं काय बोलू नका. मॉबची गोष्ट नाहीये. मी काय बोलतो? ऐकून घ्या सर. एक मिनिट. माझं काही 100% बरं, त्यांचं ऐका. कंप्लेंट आली का? कंप्लेंट आली का? आज मला 6 धमक्या आल्या तुमच्या माहितीसाठी. 6 जणांच्या धमक्या आल्या. खाली बसून घ्या. माहिती आहे का?